जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज वार शनिवार, बघू निघालो आपण मुंबईसाठी। आज आपल्याला मुंबईला जायचं आहे, तर बघू बुकिंग पडते का। तर चला, गाडी तर लय घाणे, नको घाणे गाडी। पहिला आधी CNG भरू, सर्वात महत्त्वाचं काम असतं CNG भरणं। चला भेटू मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आलो आपण CNG भरायला, पण फुल गर्दी आहे। आज दुसरीकडे आलो आपण, खांदवी नगरला आलो CNG भरायला। तर वाटलं आज इथं गर्दी नसेल, पण भरपूर गर्दी आज इथं। पण असं वाटतं एक मुंबईत गेलो असतं बरं झालं असतं। तर बघू किती वेळ लागते CNG भरायला। तर मित्रांनो, नवी मुंबईची बुकिंग पडलेली आहे आपल्याला, खर्डेत पिकअप आहे, पण अजून CNG भरून आपलं काही झालेलं नाही आहे। काय माहित कस्टमर तोपर्यंत बुकिंग ठेवतो नाही ठेवतोय। अजून जवळजवळ 3-4 गाड्या पुढं। मस्त मस्त बुकिंग पडलेली आपल्याला, पण कस्टमर ठेवलं पाहिजे। बघू, कस्टमरला कॉल करतो, काय म्हणतो कस्टमर बघू। तर मित्रांनो, कस्टमरला कॉल केला, कस्टमर म्हटलं या निवांत, काय प्रॉब्लेम नाही। आपण कस्टमरला आपण पिकअप केलं आणि आलो आता येरवड्यापर्यंत पोहोचलो आपण। बरोबर आपण 7:30 वाजता निघाला होतो। आता बघू किती वेळ लागते एक्सप्रेस लागायला। तर मित्रांनो, जवळजवळ आपल्याला आज 1 तास लागलाय। दररोज 1.5 तास लागतो एक्सप्रेस वेला पोहोचायला, परंतु आज दिवाळीमुळे काहीच गर्दी नाही आहे। तर आपण मस्तपैकी रोड एकदम मोकळा, आता आपण पोहोचले एक्सप्रेस वेला। एकदम मस्त नजारा आहे आज, सर्वांनी आनंद घ्या माझ्यासोबत। एक नंबर मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मस्त नजारा आहे आज। तर मला असं वाटतंय की मॅपमध्ये अजून दाखवत नाही, परंतु घाटात फुल जाम असणार आहे, फुल म्हणजे फुल जाम असणार आहे असा डाऊट आहे मला आज। कारण की दिसते तेवढं। गाडीची स्पीड बघा मित्रांनो, तुम्हाला गाडीची स्पीड बरोबर 100 वरती, 100च्या पुढं अजिबात नाही। त्यामुळे माझं पण तुम्हाला सांगणं की 100 पर्यंतच पळवा, 100च्या वरती अजिबात नेऊ नका। आणि पूर्ण एक्सप्रेसवेला 100ची लिमिट आहे। 100च्या वरती नेलं तुम्ही तर तुम्हाला 100 आणि 100% फाईन लागणार, म्हणजे लागणारच। फाईन थोडाफार नाही, जवळजवळ 2000 रुपये फाईन असतो। तर वेळ लागत चालेल मित्रांनो, पण 100च्या आतमध्ये पळवा। आणि आत्ता टाईम दाखवतोय 1 तास 36 मिनटं, पण घाटात जाम असणार आहे। तर हा आपला टाईम वाढणार आहे, 100% वाढणार आहे। रोजचा एक्सपिरियन्स आहे आपला, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो। त्यात नेमकं आज दिवाळी, म्हणजे दिवाळीला अजून 2 दिवस आहे, पण सुट्ट्यामुळे लोक चाललेत दिवाळीसाठी। बघू किती जाम लागते। तर मित्रांनो, तळेगावचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर हा पहिला ट्रेन लागतो। एक पहिला छोटा आहे, नंतर हा दुसरा मोठा आहे। तर गाडीची स्पीड बघा, 80च्या खाली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जेवढे काय टनल आहेत, त्या पूर्ण टनलमध्ये 80ला लॉक आहे। तर हे भरपूर जणांना माहीत नाही, तिथं पण लोक 100ची स्पीड ठेवतात, कारण की आतमध्ये टनलमध्ये सुद्धा कॅमेरे बसवलेले आहेत। त्यामुळे कृपया सर्वांनी 80च्या खाली स्पीड ठेवा। आणि भरपूर लोकांना माहीत नाही आहे, ते लोक 100ने पळवतात आणि तिथं फाईन पडतं। तिथं पण 2000 रुपये फाईन आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला स्पीड लिमिटचं लिमिट आहे, जिथे स्पीड लिमिट आहे तिथं 2000चा फाईन कंपल्सरी आहे। बस एकदा हा टनल क्रॉस केला, मग काय नाही, मग आपल्या मर्जीने परत 80च्या वरती न्यायची, सुट्टी द्यायची नाही, अजिबात सुट्टी द्यायची नाही। पण 80 ते 100च्या आतमध्ये स्पीड पाहिजे आपली, त्याच्यावरती नाही। आणि मस्तपैकी बघा, जसं टनल क्रॉस केला वाढली माझी स्पीड, सन 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 करत निघायचं। सुट्टी नॉट, अजिबात सुट्टी द्यायची नाही, डायरेक्ट पळवायचं। तर मित्रांनो बघा, पोचला आपण लोणावळ्याच्या घाटात। फुल आले, फुल एकदम आले, फुल ट्रॅफिक आहे आज। आणि ही ट्रॅफिक कशामुळं, दिवाळीला गावाला जाणारे कोण लोक आहे, नॉन पुणेकर आणि नॉन मुंबईकर। फक्त पुणेकर आणि मुंबईकर इथंच राहणार।
तर बघा फुल म्हणजे फुल आले. किती वेळ लागतो काय माहित नाही. आता बघू आता काय. मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा कॅमेरा लक्षात ठेवा. हा कॅमेरा कुठे आहे? जुना ओल्ड मुंबई पुणे हायवे त्याच्या खालचा हा कॅमेरा. तर ह्या कॅमेऱ्यात बरोबर आता तर स्पीड लिमिट म्हणजे ट्रॅफिक असल्यामुळे स्पीड कंट्रोलमध्ये, परंतु ह्या कॅमेऱ्यात तुमची स्पीड लिमिट पाहिजे 60ची. 60च्या वरती अजिबात न्यायचं नाही. 60च्या वरती जर तुम्ही नेलं तर तुम्हाला 100% फाईन लागणार. कारण की हर एक कॅमेऱ्याला 60ची लिमिट आहे. आधी 80ची होती, नाही आधी पण ॲक्च्युली 50 होती, त्यांनी 10 वाढवली ॲक्च्युली. पण तुम्ही अजिबात गाडी पळवायची नाही. आणि त्यानंतरनं ते क्रॉस केल्या लगेच एक खूप मोठा भयंकर म्हणता येईल भयंकर असा हा कॅमेरा आहे. ही सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ 90% लोकांना जो फाईन लागला आहे तो ह्याच कॅमेऱ्यामुळे लागलेला आहे. तर तुम्ही लोकांची व्हिडिओसुद्धा बघू शकता. काही जणांनी व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत की 2000 फाईन पडला आहे. आणि इथलाच फोटो हे बघा. हा जो येईल तो कॅमेरा, ह्या कॅमेरापासून सावध राहा. सर्वात खतरनाक म्हणजे रेड अलर्ट म्हणतो ना, हा कॅमेरा तसा आहे. त्यानंतर हा दुसरा कॅमेरा म्हणजे पूर्ण घाट उतरल्यानंतर कॅमेरा लागतो. हा पण पूर्ण रेड अलर्ट कॅमेरा आहे. अजिबात तुम्ही एकच लक्षात ठेवा, घाट सुरू झाल्यापासून ते घाट संपेपर्यंत 60ची लिमिट ठेवायची. त्यानंतर काय नाही, त्यानंतर मग पळवायचं. तर मित्रांनो आपला ड्रॉप झाला आहे. या समोरच्या सोसायटीमध्ये आपला ड्रॉप झाला आहे. तर चला आता निघू आपण उलवेला. आपल्याला 1 नंबरची बुकिंग पडली आज. कारण आपल्याला आज नवी मुंबईची बुकिंग पडत होती. कारण की आपल्याला उलवेला जायचं होतं. आपल्याला उलवेमध्ये आपली मावशी राहते, तिला घेऊन आपल्याला घरी जायचं होतं. तर चला निघू उलवेसाठी. हा रोड बघा मित्रांनो, पाम बीच रोड आहे. हा काय मस्त रोड आहे बघा. इकडनं 3 लाईन आहे, तिकडनं 3 लाईन आहे. हायवेला सुद्धा एवढा मोठा रोड नसतो जेवढा हा रोड आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने मस्त रोड बांधलेला आहे. तर ह्याला पाम बीच रोड असं का म्हणतात हे तर म्हणून सांगतो. म्हणजे ह्याच्या मागची कहाणी सांगतो मी तुम्हाला. तर पाम बीच रोड हा का नाव दिले हे मलाच माहिती. मी काय सांगणार तुम्हाला, तूच खोटं बोलायचं नाही. चला निघू आपण उलवेच्या दिशेने. सीएनजी भरायला थांबलो होतो. तर मित्रांनो आलोय सीएनजी भरायला. मुंबईत एक गोष्ट चांगली की सीएनजी स्वस्त आहे. जवळजवळ पुणे आणि मुंबईच्या तुलनेने इथं आहे 80.50 आणि आपल्या इथं आहे जवळजवळ 90 रुपये. चला सीएनजी भरूया. कितीचा सीएनजी बसते बघा, रेट बघा 80.50. फरक दिसतो पुणे आणि मुंबई. चला मित्रांनो पोहोचलात आपण उलवेला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. काय म्हटलं मी, आवर्जून सबस्क्राईब करा चॅनलला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, राहा मस्त. बाय.